तर मंडळी, प्रत्येक यात्रेला एक सुरुवात असते आणि अष्टविनायक यात्रेची सुरुवात होते या छोट्याशा गावातून, श्री क्षेत्र मोरगाव. पहिल्या नजरेला ना हे एक साधं गाव वाटतं, पण शेकडो वर्षापासून लाखो भाविकांना हे गाव एका श्रद्धेने इथे खेचून आणत आहे. अष्टविनायक यात्रेतील पहिला गणपती, मोरावर स्वार झालेला गणपती आणि लाखो भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र हा आहे मोरगावचा श्री मयुरेश्वर गणपती. तर मंडळी, अष्टविनायक यात्रेची सुरुवात ज्या गणपतीच्या दर्शनाने होते तो म्हणजे मोरगावचा श्री मयुरेश्वर गणपती. पण तुम्हाला माहिती आहे का, गणपती बाप्पांना मयुरेश्वर हे नाव कसं पडलं आणि अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणून एवढं महत्त्व का दिलं जातं? चला जाणून घेऊया या पवित्र आणि रंजक इतिहासाबद्दल. पुणे जिल्ह्यातील कर्रा नदीच्या काठी वसलेलं मोरगाव हे गणेश भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. अष्टविनायक यात्रेची परंपरा इथूनच सुरू होते आणि सर्व 8 गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा इथे येऊनच यात्रा पूर्ण केली जाते. त्यामुळे श्री मयुरेश्वराला अष्टविनायक यात्रेचं प्रवेशद्वार मानलं जातं. पौराणिक कथेनुसार सिंधुरासूर नावाचा एक अत्यंत बलशाली आणि अत्याचारी राक्षस होता. त्याच्या त्रासामुळे देव, ऋषी आणि सामान्य लोक त्रस्त झाले होते. तेव्हा भगवान गणेशांनी त्याचा वध करण्यासाठी विशेष अवतार धारण केला. या अवतारात गणपती बाप्पा मोरावर आरूढ झाले होते. संस्कृतमध्ये मोराला मयूर असं म्हणतात, म्हणून या अवताराला मयुरेश्वर हे नाव प्राप्त झालं. सिंधुरासुराचा पराभव करून धर्माची स्थापना केल्याची कथा आजही भक्तांमध्ये मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. श्री मयुरेश्वर मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराभोवती मजबूत तटबंदी असून संपूर्ण रचना एखाद्या किल्ल्याची आठवण करून देते. मंदिराला 4 दिशांना 4 प्रवेशद्वार आहेत. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे मंदिरासमोर असलेला नंदी. नंदी सामान्यतः शिव मंदिरामध्ये दिसतो, पण गणपती मंदिरासमोर नंदी असणं ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे. त्यामुळे हे मंदिर अधिक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतं. गाभाऱ्यातील श्री मयुरेश्वरांची मूर्ती शेंदुरांनी मढवलेली असून भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिरात प्रवेश करताच जाणवणारी शांतता, घंटानाद आणि भक्तिमय वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देतं. हजारो भाविक दररोज इथे येऊन गणरायाच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करतात. मोरगाव हे पुण्यापासून साधारण 65 किलोमीटर अंतरावर आहे. रस्ते चांगले असल्यामुळे स्वतःच्या वाहनाने किंवा सार्वजनिक वाहतुकीने सहज पोहोचता येते. मंदिर परिसरात पार्किंग, प्रसाद दुकाने आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. अष्टविनायक यात्रा ही फक्त मंदिराची यात्रा नाही, ती श्रद्धेची, भक्तीची आणि आत्मिक समाधानाची यात्रा आहे. आणि या दिव्य प्रवासाची सुरुवात होते ती मोरगावच्या श्री मयुरेश्वराच्या चरणी. तुम्ही अष्टविनायक यात्रा केली आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया.